प्रेम, अनुबंध, कर्तव्य हे नुसते शब्द नाहीत. एखाद्या स्त्रीचं आयुष्य अशा न दिसणाऱ्या परंतु अस्तित्वाच्या पाऊलखुणा उमटवणाऱ्या रीतीनीतीच्या बांधिलकीतून कसं पुढे जातं याचं चालतं बोलतं उदाहरण. अनेक संवाद, दृष्टिकोन, घटना, प्रसंग सौदामिनींच्या आयुष्याला वळण देत गेले आहे हे आपण या सदरात पाहणार आहोत. नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण सौदामिनी या सदराअंतर्गत कविता मेहेंदळे यांनी लिहिलेली संमती ही कथा ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. महेश सरांचं ईमेल झरकण डोळ्यासमोरून सरकलं आणि सौदामिनीने जागच्या जागी उडी मारली. उजवा हात उंचावला आणि डावा स्वतःच्या छातीवर. दुसऱ्या क्षणी तिचं तिलाच हसू फुटलं. छातीवर हात अभिमानाचा. आपल्याच कॉलेजमध्ये आता स्टुडंट म्हणून नव्हे तर लेक्चरर म्हणून काम करायचंय. कॉलेजने आपल्याला ती संधी दिली. त्या योग्य मानलं याचा विशेष आनंद होता. आवडीचं काम करावं असे बाबा नेहमी म्हणतो ते आता प्रमाणित होतंय ही खुशीची बाब होती. आज सौदामिनीच्या स्कूटरने जरा अधिक वेग घेतलाय हे जाणवून दामिनी सावरून बसली. बाबा घरात असेल का आता? विचार करीत दामिनीनं घरात प्रवेश केला. समोर आई दिसता तिने आईला मिठी मारली. आईने विचारले, काय झालं ग? रस्त्यात कोणाला धडकत होतीस की काय? की कबुतराने तुला अडवलं? असं काही झालं नाहीये. बैस, सांगते. आधी पाणी पिऊन ये, मी झोपाळ्यावर थांबते. हं म्हणत दामिनीनं पटकन हातपाय धुतले. गटागटा पाणी पिऊन ती आई शेजारी बसली. आई, एक गुड न्यूज आहे. सस्पेन्स नको, सांगते. अगं, आमच्याच कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून 1 तारखेपासून हजर व्हायला सांगितलंय. सरांचं तसं मेल आलंय. दामिनी, राणी, तू अर्ज कधी केला होतास? मागच्या महिन्यात सहज म्हणून अर्ज खरडला. भालूच्या सांगण्यावरून. मलाही आश्चर्य वाटतंय. कमाल झाली. मनोहरची संमती आहे ना? मग ठीक आहे. आई, मनोहरशी माझं बोलणं झालंच नाहीये. उशिरा फोन करीन तेव्हा त्याला सांगणार आहे. सांगण्यापेक्षा त्याच्याशी बोलून ठरव. आई, अगं, नवरोबाला विचारण्याचे, त्याच्या मर्जीनुसार वागण्याचे दिवस संपलेत. जमाना बदललाय. तेच म्हणते, फक्त बोलून घे आणि मग नक्की कर म्हणते. सूक्ष्म फरक असतो हा. पण आता लग्नानंतर हा निर्णय घेताना मनोहरने मम म्हणणं गरजेचं. गॉट द पॉइंट आई. तू म्हणतेस तसंच होईल. ओठ बंद ठेवूनच सौदामिनी हसली. मम मधील मर्म तिच्या लक्षात आले होते जणू. फोनवरच पण मनोहरशी कसं आणि काय काय बोलायचं याची तालीम दामिनीच्या मनात नकळत सुरू झाली. भालूला थँक्स म्हणायचंय. श्रीमध्ये अर्ज देऊन ट्रेनिंग महिनाभर लवकर संपवायचंय. उज्ज्वला पुण्यात आली, तिला भेटायचंय. हे सारं दामिनीने एक दिवस पुढे ढकललं. योजकतेने कामं पूर्ण करायची आहेत हे तत्व तिने अंगीकारलं. तरी मन वेगळ्याच विचारात गुरफटलं होतं. अजून 1 वर्ष पुण्यात राहता आलं तर सिंथेसायझरचा क्लास लावता येईल ही इच्छा उफाळून आली होती. बंधन नको म्हणून कॉलेजच्या दिवसात दामिनीने क्लास लावणं टाळलं होतं. आता अनुकूलतेच्या खिडक्या बंद व्हायला लागल्यावर मन बंड करून उठत होतं. हा खोडसाळपणा तिला मुळीच आवडला नव्हता. परंतु मन मानत नव्हतं. शिकून घेऊयाचा धागा हातातून सुटत चालला असताना तो पकडून ठेवण्याची दामिनीची धडपड होती ही. एका दगडात कॉलेजमधल्या नव्या जॉब संदर्भात बाबाची शंका होतीच. मुळात वर्षभर इथे राहणं अन जॉब करणं तुला स्वतःला पटतंय का? विचार करून सांग म्हणत बाबाने गाडी नकाराच्या दिशेने वळवली की काय? दामिनीला प्रश्न पडला होता. आवडीचं काम करावं म्हणणारा बाबा प्रोत्साहन का देत नाहीये? याचं उत्तर थेट बाबालाच विचारायचं दामिनीनं ठरवलं. अर्थात बाबानं उत्तर दिलंच नसतं. त्याने ते सौदामिनीला द्यायला भाग पाडलं असतं.
किशोरदाच्या परदेशी शिक्षणासाठी जाण्यात, तिथली फी भरण्यात आणि आता नोकरी संदर्भातही बाबांना तेच केलं होतं. निर्णय किशोरदाकडूनच ऐकला होता, मग मानलाही होता. पण कॉलेजच्या पत्राविषयी एक दिवस मनोहरशी बोलणं टाळलं होतं, तरी आज बोलणं क्रमप्राप्त होतं. सौदामिनीला ते तसं लपवणं शक्य होणार नव्हतं. वाक्यांची बांधणी झाली होती. दामिनीने फोन लावला. मनोहर, कुठे आहेस? जेवणं झाली का? घरी आहे, जेवणं झाली आहेत. तुला एक कमाल पत्र वाचून दाखवणार आहे. मी सुद्धा तुला एक हकीकत सांगणार आहे. काल संध्याकाळी फिरायला गेले असताना बाबांना कुत्रा चावला. खूप पळापळ झाली, पण नंतर इंजेक्शन मिळालं. देऊन झालं. आता ते ठीक आहे. काय सांगतोस काय मनोहर? कुत्रा रस्त्यावरचा होता की पाळलेला? साधा भटकणारा की पिसाळलेला? बाबांना नेमका कुठे चावलाय? म्हणजे पायाला की हाताला रे? हो हो सौदामिनी, तुझी काळजी मी समजू शकतो, पण एकाच श्वासात किती प्रश्न विचारशील? सांगतो सर्व हकीकत. बाबा रोजच्या सारखे मंदिरात गेले होते. परत येताना मित्रांच्या ठरलेल्या गप्पा कट्ट्यावर बसले होते. एक कुत्रा तिथे सारखा येत होता, म्हणून बाबांनी तिथला एक दगड उचलला. हाड केले तरी कुत्रा जात नव्हता. मग अरविंद काकांनी हातातली काठी उगारली. कुत्रा तिथूनच भुंकायला लागला. बाबा उभे राहिले. कुत्र्याला पळवून लावायचा प्रयत्न करायला लागले. तेव्हा कुत्रा जवळ आला. त्याने बाबांच्या मांडीचा चावा घेतला. बाबांच्या लेंग्यातून त्याचे दात आत घुसले. मांडीला जखम झाली. बापरे, किती भयानक! हो ना, बाबांच्या मित्राने मला फोन केला. तिथल्या नळावर जाऊन बाबांनी जखम स्वच्छ धुतली. मधू काकांनी रिक्षा करून बाबांना घरी आणलं. 5-6 मिनिटात मी पोहोचलो. आई घाबरली होती. घाबरणारच ना, अशा अकस्मात घडलेल्या प्रसंगामुळे. गुहागरमध्ये इंजेक्शन संपलेली. मग तसाच चिपळूणला गेलो. तिथे डॉक्टर घाणेकरांकडे इंजेक्शन घेऊन लगेच बाबा आणि मी परत आलो. यायला रात्रीचे 9:30 वाजले, पण जीव स्वस्थ झाला होता. काल मला का नाही कळवलंस? नुसतं कळवून काय होणार? वाटलं त्यापेक्षा आता जेव्हा फोन होईल तेव्हा सांगेन सगळं. दामिनी, तू सुद्धा गुंतलेलीच आहेस ना तुझ्या कामात? हो, पण निदान जाऊ दे. जाऊ दे. तू कोणतं कमलपत्र वाचून दाखवणार आहेस ते सांग. मनोहर, कमलपत्र नव्हे, कमालपत्र म्हटलं मी. मला ना माझ्या कॉलेजमध्ये ज्युनियर क्लासेसवर शिकवण्याची संधी मिळते आहे. तसं पत्र आलंय कॉलेजचं. अच्छा, म्हणजे त्या भालूने सुचवलेली पोस्ट. करेक्ट मनोहर, तुझ्या नेमकंच लक्षात आहे. हं, किती महिन्यांसाठी? 12 महिने. वर्षभरासाठी आहे आत्ता तरी. तुला योग्य वाटतंय ना? प्रश्नच नाही. चान्स सोडू नये असंच वाटतंय. तर मग एकदा माझ्या आईच्या कानावर घाल आणि कंटिन्यू कर. दामिनी, तुला आवडतंय ते जरूर कर. मला माहीत होतं तुझं उत्तर. सौदामिनीने स्वतःभोवती एक गिरकी घेतली. त्यावेळी ती तिच्यामध्ये पूर्ण गुंतली होती. करिअरची सुरुवात, मिळालेली संधी, जिथे शिकले तिथेच शिकवण्यातलं थ्रिल, मनोहरचा पाठिंबा, या सगळ्यामध्ये आनंदाचा गोफ विणला जात होता. सौदामिनीला लवकर झोप आली नाही. तिची अंथरुणावरची चुळबुळ पाहून आजीने दार किलकिले केले. म्हणाली, राणी, का तळमळते आहेस? काही हवंय का? काही होतंय का? मनोहरची आठवण? काहीतरीच काय ग आजी? म्हणत दामिनीने तो प्रश्न उडवून लावला होता. की त्यामध्ये तथ्य होतं? दामिनीने स्वतःलाच विचारलं. मात्र आजीने समंजसपणे खोलीचं दार पुनश्च लावून ओढून घेतलं. दामिनीच्या मनात मावशीच्या प्रतिक्रियांविषयीचे पर्याय होते. सकाळी 10च्या सुमारास दामिनीने फोन लावला. खुशाली विचारली,
बाबांच्या जखमेविषयी आवर्जून चर्चा केली. पथ्य पाणी जाणून घेतलं. फोन बंद केला. आजीने हे फोनवरचं बोलणं ऐकलं होतं. ती सुद्धा बाबांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन करणार होती. सौदामिनीच्या आईबाबांचे फोन जाणार होतेच तिकडे. सौदामिनीला वाटलं एक चक्कर मारावी. शनिवार रविवार जाऊन यावं. त्याप्रमाणे ती गुहागरला गेली. सर्वांना सुखद धक्का बसला. बाबांनी अशोकाची पालवी फुटलेली रोपं तिला दाखवली. मावशीने दामिनीच्या आवडत्या नारळाच्या वड्या केल्या. वड्यांसाठी खोबरं साखर ढवळताना तिने 1 वर्षासाठी कॉलेजवर शिकवण्याचा प्रस्ताव मांडला. मावशीने सावधपणे उत्तर दिले, तुम्ही पती पत्नी काय योग्य असेल तो निर्णय घ्या. आम्हाला मान्य आहे. मावशीच्या मुखावर खोबऱ्याच्या बर्फीचा गोडवा होता. घ्यायचा तो अर्थ घेऊन दामिनी रविवारच्या रातराणीने पुण्याला परतली. तरीही दामिनीची आई तिला विचार कर म्हणतच होती. बाबाच्या अनुमतीने दामिनीने श्रीलॅब 1 महिना लवकर सोडायचं ठरवलं. तसा अर्ज केला. कॉलेजमध्ये वेळेवर जॉईन होण्यासाठी तसं करणं गरजेचं होतं. वैष्णवी सुमेधपाशी दामिनी तिच्या जॉबविषयी बोलली. त्या दोघांनीही यापुढे तिला जी लागेल ती मदत करण्याचं मान्य केलं. 1 तारखेला जाग येता येता मनोहरचा बेस्ट लकचा फोन आला. केवढा कन्सर्न, किती प्रेम मनोहरचं. या नादात दामिनीचा हा जॉब उत्साहात सुरू झाला. कॉलेज नवीन नव्हतं की वातावरण नवीन नव्हतं. महेश सरांनी शुभेच्छा ग्रीटिंग दिलं. मग काय, फक्त विद्यार्थ्यांशी रेपो जुळला की सारं सुरळीत होणार होतं. दामिनी मनोमन खुश होती. मनोहरने महिन्यातून 2 वेळा भेटायला यायचं मान्य केलं होतं. तरी पण तिच्या आईच्या मनात 1000 शंका होत्या. दामिनीला वाटायचं विज्ञान क्रांतीच्या या टप्प्यावर प्रत्येकाला स्वतःच्या मताप्रमाणे जगण्याचा, मनाप्रमाणे वागण्याचा सर्वमान्य हक्क आहे, शिरस्ता आहे. बुरसटलेली विचारसरणी आईने दूर सारावी. आजीची सुद्धा हरकत नाही. याहून वेगळं प्रमाण काय हवं? तरी तुला सांगत होते. हे आईचं पालुपद आता तिला वैताग आणायला लागलं होतं. मिनीचा मात्र कायम सपोर्ट होता. अचानकपणे एके दिवशी उज्ज्वलाचा फोन आला. ती कामासाठी पुण्यामध्ये आली होती. ठरल्या वेळी ती घरी आली. आजीपासून घरातल्या सर्वांशी ओळख असल्यामुळे भरपूर गप्पा झाल्या. गुहागरच्या मंडळींची चौकशी झाली. जेवणानंतर उज्ज्वल निघाली. मनात ठुसठुसणारा प्रश्न आजीने तिला विचारला. लग्नाचा काय विचार? मनात काही तसं असेल तर वेळेवर नाव नोंदव. आलीयेस पुण्यात तर प्रत्यक्ष फॉर्म भरून नोंदणी शक्य असते. आयुष्यभराचा विषय असतो म्हणून सुचवलं. राहावत नाही सांगितल्याखेरीज. यावर उत्तरादाखल उज्ज्वलने आजीला वाकून नमस्कार केला. क्षणभर पापण्या मिटून मान हलवली. उज्ज्वल गेल्यावर सौदामिनीला जाणवलं असं घटस्फोटीत असणं किंवा तसं राहणं सभोवतालच्या जगाला वाटतं तितक्या सहज मान्य होत नसतं. उज्ज्वल आता तिच्या आवडीचं काम करते. तरी पण जाऊ दे मनाशी म्हणून दामिनीने विषय सोडून दिला. किशोरदाला या जॉबविषयी कळवलं होतं, परंतु त्यानंतर आता महिना व्हायची वेळ आली तरी तो काहीच विचारत नव्हता. शिकवायला जमतंय का की फजिती करतायत मुलं? असा चेष्टेचा त्याचा सूर दामिनी मिस करीत होती. किशोर या विषयासंदर्भात मनोहरशी बोलला असेल का? तिला अंदाज येत नव्हता. मनोहरचे फोन आजकाल बाबांच्या तब्येतीविषयी किंवा त्यांच्या वाढलेल्या कंपनीतील जबाबदारीबद्दल असायचे. फार तर कॉलेज ठीक चाललंय ना तुझं? एकदा वर्गात स्टुडंट्स बरोबर बसून तुला ऐकणार आहे म्हणायचा. खरं तर तसं जमणं अवघड आहे हे दोघांनाही माहीत होतं. प्रत्यक्षात 15 दिवसांनी पुण्याला येतानाही मनोहरची ओढ होत होती. कारणं निघत आणि ती योग्यही होती. मात्र स्वतःची आवड पूर्ण करायच्या मागे धावणाऱ्या दामिनीला तक्रार करून चालणार नव्हतं. पर्याय होताच कुठे?
ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली कविता मेहेंदळे यांची संमती ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप द्यायला पण विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.